नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर स्नेहल सुभाष वायकोस, तुमचे विलास तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आजच्या आपल्या पहिल्या तासिकेमध्ये स्वागत करते. आज आपण सुरू करणार आहोत कोर्स 108 सूक्ष्म अध्यापन म्हणजे मायक्रो टीचिंग. सूक्ष्म अध्यापन नेमके काय आहे याचा आपण आज परिचय करून घेणार आहोत. अध्यापन हे औपचारिक आणि कृत्रिम स्वरूपाचे शिक्षक वर्तन आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे यासाठी हेतुपूर्वक केलेल्या विविध वर्तन समुच्चयाला अध्यापन असे म्हणतात. तर अध्यापन ही एक कला आहे का शास्त्र आहे यावर नेहमीच चर्चा होत असते. प्रभावी अध्यापन ही एक सुंदर कलाकृती आहे. अनेक कौशल्यांचा सुंदर समन्वय यामध्ये साधला गेलेला असतो. हा मिलाफ अगदी बेमालूम असतो. शिवाय ही कौशल्य आशय सादरीकरणामार्फत विद्यार्थ्यात अपेक्षित वर्तन बदल घडवून आणत असतात. आपण ही जी कौशल्य आहेत याविषयी अधिक माहिती पाहणारच आहोत. अर्थात शिक्षण महाविद्यालयात कुशल शिक्षक बनवण्यासाठी पूर्व तयारी करून घेतली जाते. या प्रशिक्षणासाठी अध्यापनाचा शास्त्रीय दृष्टीने विचार करणं अपरिहार्य आहे. त्यामुळेच अध्यापन कलेचा शास्त्रीय पाया लक्षात घेणे व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यासाठी विविध तंत्रांचा उपयोग करणे आवश्यक ठरते. अध्यापन कौशल्य प्राप्त करण्यासाठी वर्गाध्यापनाचा सराव हा महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे वर्गाध्यापनापूर्वी सहकारी विद्यार्थ्यांवर म्हणजे आपले जे क्लासमेट्स आहेत त्यांवर अभिरूप पाठ घेण्याचे तंत्र वापरले जाते. शिक्षकाच्या अध्यापनाव्यतिरिक्तच्या जबाबदाऱ्या समजणे व विद्यार्थ्यांसमवेत विविध प्रकारच्या आंतरक्रिया करण्याची संधी मिळवून यासाठी प्रशिक्षणांतर्गत सेवाकालाचा अनुभव हा दिला जातो. मात्र वर्गाध्यापनातील गुंतागुंतीला तोंड देण्यापूर्वी ते चांगल्या रीतीने समजावून घेणे व त्याचा सुरक्षित सराव मिळणे यासाठी सूक्ष्माध्यापन तंत्र वापरले जाते. शालेय सराव पाठांपूर्वीच या तंत्राच्या साहाय्याने प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे ॲक्च्युअल टीचिंग करण्यापूर्वी सूक्ष्म अध्यापन हे महाविद्यालयातच करून घेतले जाते. आता या सूक्ष्म अध्यापनाची काय पार्श्वभूमी आहे ती आपण जाणून घेऊ. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉक्टर श्वार्ट ॲलन व त्यांचे सहकारी यांनी सर्वात पहिले या तंत्राचा विकास 1960 आणि 70च्या दरम्यान केला. शिक्षक प्रशिक्षणामध्ये अनुभवी शिक्षकांच्या मनातील उदासीनता कमी करण्यासाठी एखादा धक्कादायक अनुभव या हेतूने हा कृत्रिम अध्यापन कार्यक्रम प्रथम सुरू केला गेला. यात आपल्याच सहकार्यांना शिकवण्याचा अनुभव दिल्यावर प्रशिक्षणार्थ्यांचा मानसिक आणि कृतीशील सहभाग वाढला. म्हणजे त्यांनी काय केलं म्हणजे हे याच्यातून दिसून येते. त्यांनी पहिले ग्रुपमध्ये टीचिंग केलं आणि त्यातूनच त्यांची प्रॅक्टिस झाली आणि त्यातूनच मग जे काही त्यांचे सहकारी आहेत त्यांचा मानसिक आणि कृतीशील असा सहभाग वाढून त्यांच्यामध्ये विकास झाला. मग पाठानंतरच्या चर्चेतून आपल्या चुका कोणत्या झाल्या व त्या कशा सुधारता येतील हे समजलं. मात्र पाठावरती चर्चा करताना नेमकी कोणत्या गोष्टीची चर्चा करायची यात नेमकेपणा नसल्याने त्यात त्रुटी राहत होती. मग चर्चेला योग्य दिशा मिळत नव्हती. आता या अनुभवातूनच अध्यापनातील एकाच विशिष्ट कौशल्यावर किंवा कृतीवर विचार व्हावा ही संकल्पना पुढे आली. म्हणूनच यातूनच सूक्ष्म अध्यापनाचा विकास होत गेला. म्हणजे आपण टीचिंग करतोय पण नेमकं कशावर फोकस करायचं, तर मग यातूनच सूक्ष्म अध्यापन म्हणजे विविध कौशल्यांचे अध्यापन हे स्टेप बाय स्टेप करायचा याचा विकास होत गेला. आता सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय, तर सूक्ष्म अध्यापन हे जे आहे सूक्ष्माध्यापन असा हा जोड शब्द आहे. याच्यामध्ये सूक्ष्म आणि अध्यापन हे दोन शब्द आहेत. म्हणजे सूक्ष्माध्यापन संधी विग्रह. तर सूक्ष्म म्हणजे काय, छोटा, आणि अध्यापन म्हणजे काय, तर टीचिंग. डोळ्यांना दिसू न शकणारा म्हणजे सूक्ष्म असा अर्थ न घेता बारीक रीतीने म्हणजे एक बारकाईने केलेले अध्यापन असा याचा अर्थ घेतला जातो. याच्या ॲलन आणि रायन यांनी अशी व्याख्या केलेली आहे की मायक्रो टीचिंग प्रोव्हाइड्स टीचर्स विथ अ प्रॅक्टिस सेटिंग फॉर इन्स्ट्रक्शन इन विच द नॉर्मल कॉम्प्लेक्सिटीज ऑफ द क्लासरूम आर रिड्यूस्ड and in which the teacher receives
अ ग्रेट डील ऑफ फीडबॅक ऑन हिज परफॉर्मन्स. म्हणजेच काय, सूक्ष्माध्यापनात वर्गातील नेहमीची गुंतागुंत कमी करून शिक्षकांना अध्यापन सरावासाठी वातावरण निर्माण केले जाते आणि शिक्षकाला त्यात त्याच्या अध्यापन कार्यमानाबाबत मोठ्या प्रमाणात प्रत्याभरण दिले जातं. म्हणजे आपण आधी शिकवलं जातो, शिकवण्यातून काय चुका झाल्यात या सांगितल्या जातात, त्यावर चर्चा केली जाते आणि त्यावरून परत अध्यापन केले जाते. म्हणजे त्यामध्ये सुधारणा केल्यानंतर परत अध्यापन केले जाते. हे असते सूक्ष्म अध्यापन. मॅक कॉलम आणि लाड्यू यांनी पण सूक्ष्म अध्यापनाची व्याख्या केलेली आहे की मायक्रो टीचिंग इज अन अपॉर्च्युनिटी टू गेन क्लासरूम कॅपेबिलिटीज अँड एक्सपर्टाईज बिफोर द स्टुडंट टीचर स्टार्ट्स एंटरिंग द मायक्रो टीचिंग सिच्युएशन. म्हणजे काय, प्रत्यक्ष वर्गातील महाध्यापनाच्या गुंतागुंतीत शिरण्यापूर्वी विद्यार्थी शिक्षकाला वर्गाध्यापनातील क्षमता व तज्ञता प्राप्त व्हावी याची संधी सूक्ष्माध्यापनातून मिळते. म्हणजे आपण ऍक्च्युअल टीचिंग करत असताना खूप काही गोष्टी करत असतो, तर त्या जसे की फलकलेखन करतो, प्रश्न विचारतो, स्पष्टीकरण करतो, विद्यार्थ्यांचा सहभाग घेतो, वेगवेगळ्या हालचाली करतो. या प्रत्येक गोष्टींमध्ये तज्ञता प्राप्त व्हावी यासाठी सूक्ष्माध्यापन हे केले जाते आणि या सर्व गोष्टी सूक्ष्माध्यापनातून साध्य होतात. तर हे सूक्ष्माध्यापनाचे कौशल्य कोणकोणती आहेत? सूक्ष्माध्यापनाची बरीचशी कौशल्य आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाची आहेत 6 कौशल्य. ती 6 कौशल्य आपण घेणार आहोत. पहिले आहे प्रस्तावना, दुसरे फलकलेखन, तिसरे स्पष्टीकरण, चौथे चेतक बदल, पाचवे प्रश्न कौशल्य आणि एक समारोप. ही जी 6 कौशल्य आहेत, म्हणजे पाठाची सुरुवात म्हणजे प्रस्तावना आणि पाठाचा शेवट म्हणजे समारोप, तर या दरम्यान केल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश या 6 स्किलमध्ये आहे. याशिवाय दिग्दर्शन आहे, कथन आहे, या सर्व म्हणजे याच्यासारखेच अजून आहेत, शैक्षणिक साहित्याचे प्रेझेंटेशन कसे करायचे, अशा प्रकारचे अनेक कौशल्य आहेत. परंतु हे जी 6 कौशल्य आहेत, या 6 कौशल्यामध्ये इतर कौशल्यांचा पण अंतर्भाव होतो. त्यामुळे आपण महत्त्वाची असणारी ही 6 कौशल्य घेणार आहोत. तर सूक्ष्माध्यापनात प्रत्येक कौशल्याचा सराव ज्या विशिष्ट पद्धतीने करणे अपेक्षित असते ती वेगवेगळ्या पायऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. आता या कोणकोणत्या पायऱ्या आहेत? पहिलं तर आहे बघा कौशल्याचे उद्बोधन. यामध्ये काय केलं जातं, प्रत्येक कौशल्याची सैद्धांतिक पार्श्वभूमी सांगितली जाते. म्हणजे आपण जे कौशल्य पाहिलेले आहेत वरती, प्रस्तावना, फलकलेखन, स्पष्टीकरण, चेतक बदल, प्रश्न कौशल्य, समारोप, या सर्व कौशल्यांचं पहिले तुम्हाला सैद्धांतिक पार्श्वभूमी सांगितली जाते. त्या कौशल्यांचं महत्त्व, त्या कौशल्यामध्ये कोणकोणते घटक येणार आहेत, कोणकोणते शिक्षकांमध्ये अपेक्षित वर्तन बदल अपेक्षित आहेत, पाठाचं नियोजन कसं करायचं, आपण प्रेझेंटेशन कसं करणार आहोत, काय काय तयारी करावी लागेल, या सर्व गोष्टींची माहिती कौशल्याचे उद्बोधन यामध्ये दिली जाते. हे उद्बोधन उदाहरणासह दिले जाते. म्हणजे काय, उदाहरणासह म्हणजे एक डेमो दिला जातो. आपण उद्यापासून डेमोला सुरुवात करणार आहोत. यानंतर बघा कौशल्यांचे दिग्दर्शन. कौशल्याचा उपयोग हा सर्व घटक लक्षात घेऊन कसा करावा त्याचे दिग्दर्शन केले जाते, म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन केलं जातं. प्राध्यापकांचे दिग्दर्शन एखाद्या विद्यार्थिनीचा पाठ किंवा विद्यार्थ्याचा पाठ, फिल्म, लिखित पाठ अशा विविध प्रकारे दिग्दर्शन शक्य असते. म्हणजे प्रेझेंटेशन जे आहे ते कशा पद्धतीने केलं जातं, तर फक्त दाखवून सुद्धा केलं जातं. एखाद्या विद्यार्थ्याचा आयडियल पाठ तुम्हाला दाखवला जातो किंवा एखादे रेकॉर्डिंग दाखवली जाते किंवा एखादा पाठ लिहिलेला असेल तो दाखवला जातो. या सर्व गोष्टींमधून दिग्दर्शन हे केलं जातं. आपण या सर्वच गोष्टी घेणार आहोत. तसेच यावर विद्यार्थ्यांनी चर्चा करणं आणि शंका विचारणं अपेक्षित असतं आणि याच्यातून हे साध्य केलं जातं. बघा यानंतर काय केलं जातं, पाठ नियोजन. प्रत्येक कौशल्याला अनुसरून असा आशय निवडून आपण जे कौशल्य घेणार आहोत ती 6 कौशल्य, त्यातून त्या कौशल्याला अनुसरून आशय निवडून कौशल्याचे घटक निवडून पाठ नियोजन केले जाते. नियोजन हे योग्य आहे की नाही याचे मार्गदर्शन करून पाठपत्रिकेत सुधारणा करून म्हणजे लेसन नोटमध्ये तुमच्या सुधारणा करून तुमचं शेवटचं म्हणजे फायनल नियोजन हे केलं जातं. यानंतर अध्यापन.
आतापर्यंत आपण नियोजन केलं. आता प्रत्यक्ष अध्यापन. प्रशिक्षणार्थी कौशल्याचा सराव करतात. म्हणजे तुम्ही सर्व मिळून किंवा आपण सर्व इथे प्रॅक्टिस करत असतो. अध्यापन करतो म्हणजे प्रॅक्टिस करतो. इतर आणि तुमचे जे इतर सहकारी आहेत, तर ते तुमचे विद्यार्थी म्हणून असतात क्लासमध्ये. म्हणजे एक विद्यार्थी हा आपण जे कौशल्य घेत आहोत, त्या कौशल्यांचं डेमॉन्स्ट्रेशन करतो किंवा सादरीकरण करतो, टीचिंग करतो आणि बाकीचे विद्यार्थी जे आहेत, ते तुमचे विद्यार्थी म्हणून बसलेले असतात. म्हणजे आता हे अध्यापन कार्य जे आहे, हे गटांमध्ये केलं जातं. तर आपल्या गटामध्ये समजा एक हा विद्यार्थी जर त्याचा पाठाचं सादरीकरण करत आहे किंवा अध्यापन करत आहे, तर आपल्या गटातील इतर विद्यार्थी जे आहेत, ते अ, त्याच वर्गाचे विद्यार्थी म्हणून समजा म्हणजे एक हा विद्यार्थी जर 7वी चा पाठ घेणार असेल, तर बाकी सर्व विद्यार्थी हे 7वी चे विद्यार्थी म्हणून बसलेले असतात. अशा प्रकारे 5 किंवा 7 मिनिटाचं हे आपण अध्यापन केलं जातं आणि याच्यातून वेगवेगळी कौशल्य ही आपण शिकत असतो. यानंतर बघा प्रत्याभरण. आपण टीचिंग केलं म्हणजे तुमचा जो डेमो आहे तुम्ही तो सादर केला. अध्यापन केल्यानंतर स्वतः विद्यार्थ्याला कौशल्याचे कोणते घटक योग्य प्रकारे अ, अभिव्यक्त झाले किंवा कुठे सुधारणा आवश्यक आहे, याबद्दल प्रत्याभरणाची संधी दिली जाते. म्हणजे हे प्रत्याभरण फक्त शिक्षकच नाही, म्हणजे निरीक्षक, प्राध्यापकच नाही, तर तुमचे जे विद्यार्थी सोबत बसलेले मित्र-मैत्रिणी आहेत, ते सुद्धा तुम्हाला याबाबत प्रत्याभरण देतील. म्हणजे फीडबॅक देतील, की तुमच्या या पाठामध्ये अशी-अशी चूक झालेली आहे किंवा या पाठामध्ये अशा प्रकारे बदल केला असता, तर हा पाठ अधिक प्रभावी झाला असता. अशा प्रकारचे प्रत्याभरण हे दिले जाते. मग यामध्ये ऑडिओ टेप, व्हिडिओ वगैरे याचा कुठे वापर करता आला असता किंवा कुठे वापर करता येईल, याबद्दलची सर्व माहिती आपण प्रत्याभरणामध्ये देतो. म्हणजे ॲक्चुअल अध्यापन केल्यानंतर तुमच्या झालेल्या चुकांची इथे माहिती तुम्हाला मिळते. यानंतर असते पुनर्नियोजन. तर तुम्हाला जे काही प्रत्याभरण दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला ज्या काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत, तुम्हाला ज्या काही चुका सांगितलेल्या आहेत किंवा ज्या काही सुधारणा करण्यासाठी बाबी सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये सुधारणा करून तुम्ही परत नियोजन करणार, की या वेळी ही गोष्ट करून हा पाठ अधिक प्रभावी होईल. यानंतर पुनरअध्यापन. अध्यापनात लक्षात आलेल्या चुका सुधारण्याचे लक्षात ठेवून पुन्हा त्याच पाठाचे अध्यापन केले जाते. आणि आवश्यक असल्यास विद्यार्थ्यांचा गट पण बदलून हा सराव दिला जातो. त्यामुळे काय होते, की शिकवणाऱ्याला म्हणजे तोचपणा जो असतो तो वाटत नाही. म्हणजे आपल्या गटामध्ये एका गटामध्ये विद्यार्थी जर शिकत आहे आणि त्याच गटात विद्यार्थी तेच प्रत्याभरण देणार असतील किंवा तीच उत्तरं मिळणार असतील, तर तुम्ही एका गटात म्हणजे त्याच गटामध्ये न शिकवता पुनर्अध्यापन हे तुम्ही दुसऱ्या गटामध्ये देखील करू शकता. परंतु आपण सर्व एकाच ग्रुपमध्ये करणार आहोत. यानंतर असते पुनर्प्रत्याभरण. आता हे आपण काय केलंय, पहिले पाठाचं नियोजन केलंय, मग टीचिंग केलंय तुम्ही. त्यानंतर तुम्हाला फीडबॅक दिला गेला, की तुमच्या या चुका झाल्यात किंवा या सूचना आहेत तुमच्यासाठी. त्यानंतर तुम्ही परत प्लॅनिंग केलंय, की मला हे शिकवताना या गोष्टींमध्ये बदल करायचा आणि परत टीचिंग केलं. पण तरीही त्यानंतर जर अजून चुका झाल्यास, तर त्या पुनर्प्रत्याभरणामध्ये केल्या जातात. म्हणजे प्रत्याभरणावरती सुद्धा विद्यार्थी स्वतः, सहकारी व प्राध्यापक यामध्ये प्रत्याभरण देतात. प्रत्याभरण म्हणजे काय? फीडबॅक. म्हणजे कोणकोणत्या बाबींमध्ये सुधारणा झाली आणि कोणकोणत्या बाबींमध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे, याची जाणीव यामध्ये करून दिली जाते. आता कोणत्या बाबींमध्ये सुधारणा झाली हे केव्हा कळेल? ज्यावेळेस आपण एकाच गटामध्ये अध्यापन करू त्याच वेळेस. त्यामुळे आपण हे एकाच गटामध्ये करूयात. कारण जर का तुम्ही पुनर्अध्यापन हे जे आहे, हे दुसऱ्या गटामध्ये केलंत, तर तुम्ही पहिले जे अध्यापन केलेले आहेत, नंबर 4च्या पायरीमध्ये, तर यामध्ये काय-काय चुका झालेल्या आहेत किंवा काय सूचना तुम्हाला सांगितलेल्या आहेत, हे फक्त त्याच गटामध्ये माहीत असतात. त्यामुळे आपण पुनर्प्रत्याभरण देखील त्याच गटामध्ये घेणार आहोत. म्हणजे तुमच्यामध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये सुधारणा झाल्यात आणि कोणकोणत्या बाबींमध्ये वर्तन बदल अजून अपेक्षित आहेत, या सर्व गोष्टी समजून शकतील. तर हे जे आहे, हे एक याला आपण सूक्ष्म अध्यापनाचे चक्र देखील म्हणतो. तुम्हाला कधी-कधी परीक्षेमध्ये सूक्ष्म अध्यापनाचे चक्र स्पष्ट करा, असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ह्या तुमच्या सूक्ष्म अध्यापनाच्या पायऱ्या देखील आहेत आणि सूक्ष्म अध्यापनाचे हे एक चक्र देखील आहेत. याच्या माध्यमातून जर आपण सराव केलात, तर
सर्व कौशल्ये ही खूप सहजरित्या आत्मसात होतात आणि खूप चांगल्या प्रकारे आत्मसात होऊ शकतात. आता हे जे आहे सूक्ष्म अध्यापन, हे केल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल अपेक्षित होता म्हणजे काय बदल होतात किंवा याच्यातून काय साध्य होते? बघा, सूक्ष्म अध्यापनातून पहिले तर सुरक्षित असा सराव मिळतो. सुरक्षित असा सराव मिळतो म्हणजे आपण जे गटकार्य करणार आहोत, यामध्ये तुम्हाला तुमचा जो पाठ्यघटक आहे किंवा जे कौशल्य आहे, आपण जे त्यावेळेला घेणार आहोत ते कौशल्य, याचा तुम्ही त्यामध्ये परफेक्ट होईपर्यंत तुम्हाला त्याचा सराव दिला जातो. मग सराव घेता वेळी तुम्हाला तुमचे मार्गदर्शक प्राध्यापक, इतर विद्यार्थी, तुमचे जे एक्सटर्नल ऑब्झर्व्हर आलेले असतात, ते सुद्धा याचे तुम्हाला चांगल्यापैकी निरीक्षण करून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रत्याभरण देतात आणि तुमचे जे अध्यापन आहे, हे प्रभावी करण्यासाठी मदत होते. म्हणजे तुम्हाला सुरक्षित एक असा सराव दिला जातो यामधूनच. आणि यातून तुमच्या प्रत्येक कौशल्यामध्ये एक तुमच्यामध्ये परफेक्टनेस येतो. नंतर सूक्ष्म अध्यापन हे विशिष्ट अध्यापन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे एक साधन आहे. बघा, अध्यापनामध्ये अनेक प्रकारच्या शिक्षक वर्तनाची गुंफण झालेली असते. त्यामुळेच शिकवणाऱ्याला प्रभावी अध्यापन किंवा अध्यापन कला आत्मसात करणे म्हणजे असं एक इमॅजिन करण्यापलीकडे असं थोडंसं कठीण वाटू लागतं किंवा बाई माझ्याकडून हे आता स्वप्नातच साध्य होईल असं वाटू लागतं. त्यावेळेस सूक्ष्म अध्यापनात पृथक्करणात्मक दृष्टिकोनातून स्वीकारत असल्याने अध्यापन कौशल्यातील अनेक कौशल्ये ही वेगळी केलेली असतात आणि तसेच प्रत्येक कौशल्यातील समाविष्ट घटक पण वेगळे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सराव करताना एकाच कौशल्यावर लक्ष केंद्रित केले जातं आणि एकाच कौशल्याचे घटक समजून घेणे किंवा त्यांचा सरावासाठी नियोजन करणे व प्रत्यक्ष सराव करणे यामुळे सुलभ होते. विविध अध्यापन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करावयाचे असल्याने प्रत्याभरण ही त्याच कौशल्यासंदर्भात नेमकेपणाने मिळते आणि या सर्वांमुळे कमी वेळेत कौशल्य आत्मसात करणे सोपे होऊन जाते. यानंतर बघा, सूक्ष्म अध्यापनातून काय होते, एक उत्तम प्रशिक्षक हे सूक्ष्म अध्यापन हे उत्तम प्रशिक्षक तंत्र आहे. तर त्यामुळे काय होते की तुमच्यामध्ये परफेक्टनेस हा येतोच. सेवापूर्व प्रशिक्षणात सराव पाठ सुरू होण्यापूर्वी म्हणजे आता सध्या सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे तुम्ही शाळेमध्ये ऍक्च्युअल टीचिंग करण्यापूर्वी किंवा शाळेमध्ये शिक्षक म्हणून तुम्ही रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थींना जर वेगवेगळ्या सूक्ष्म अध्यापन कौशल्यांचा सराव दिला गेला तर कौशल्यांचा उपयोग शालेय सराव पाठात होऊ शकतो. म्हणजे हे स्किल आपण इथे जर व्यवस्थित शिकलो तर शाळांमध्ये तुमचे जे सराव पाठ होतात त्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होतो. म्हणजे तुमच्यामध्ये ज्या असलेल्या बारीक सारीक ज्या तुमच्यामध्ये कमतरता आहेत त्या पूर्ण होऊन जातात. सर्व कौशल्य त्यावेळी अभ्यासणे शक्य नसले तरी अध्यापनाकडे पृथक्करणात्मक पद्धतीने पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मिळतो तुम्हाला. त्यामुळे इतर कौशल्यांचा अभ्यास प्रशिक्षणार्थी स्वतंत्रपणे करू शकतात. तर सेवांतर्गत प्रशिक्षणात सुद्धा सूक्ष्म अध्यापन कौशल्यांचा कौशल्य तंत्र फार उपयोगी पडू शकते. वर्गाध्यापनाचे पर्यवेक्षण करताना प्रशिक्षित शिक्षकांमध्येही काही त्रुटी जाणवतात. मग पर्यवेक्षकांनी त्या लक्षात आणून दिल्यास संबंधित कौशल्यांचा सराव करून शिक्षक स्वतःमध्ये सुधारणा करू शकतात. फक्त त्रुटी दूर करण्यासाठीच नाही तर अध्यापन परिणामकारकरित्या करण्यासाठी किंवा परिणामकारकता वाढविण्यासाठी नवनवीन कौशल्यांचा अभ्यास आणि सराव सहकारी शिक्षकांच्या मदतीने केले तर दोघांच्याही अध्यापन कौशल्यामध्ये सुधारणा होणे शक्य असते. बघा, यानंतर काय होते की प्रत्याभरणातून त्वरित सुधारणेला वाव मिळतो. वर्गाध्यापनानंतर प्रत्याभरण दिले जातेच. तुम्ही ज्यावेळेस अध्यापन करता त्यावेळेस प्रत्याभरण हे तुम्हाला दिले जातेच. मात्र पुन्हा तोच आशय वर्गात शिकवला जात नसल्यामुळे दिलेल्या सूचनांचे पालन करून अध्यापनामध्ये सुधारणा नंतर केव्हा तरी केली जाते. मग सूक्ष्म अध्यापनात केवळ एकदाच अध्यापन अभिप्रेत नाही तर कौशल्यांचे घटक लक्षात घेऊन नियोजन व त्यानुसार अध्यापन केले जाते. म्हणजे अध्यापन परत अध्यापन असा परफेक्टनेस येईपर्यंत अध्यापन हे केले जाते. यावर तपशीलवार प्रत्याभरण मिळते.
आणि या प्रत्याभरणातील सूचना लक्षात घेऊन पुनर्नियोजन, पुनराध्यापन केलं जातं. पुनराध्यापनामध्ये सुधारणेला तुमचा वाव असतो आणि अध्यापनानंतर पुनराध्यापन कमी कालावधीत होत असल्यामुळे सुधारणा लवकरच होऊ शकते किंवा ज्या त्रुटी आहेत त्या प्रशिक्षणार्थींच्या लक्षात येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देखील मिळू शकते यातून आणि अध्यापन सुधारू शकते. म्हणजे एक प्रत्याभरणाचा जो तुमचा दर्जा आहे त्यावरून तुमचं अध्यापन हे प्रभावी होऊ शकते. बघा यानंतर आदर्शीकरणातून अध्यापनाबाबतचा अवबोध तयार होतो. म्हणजे काय? बघा व्यक्ती नैसर्गिकरित्याच इतरांच्या अनुकरणातून शिकत असते. आपण जेव्हा घरी पण असतो, आई स्वयंपाक करते त्यावेळेस मुलीला स्पेशली स्वयंपाक करणे शिकवण्याची गरज पडत नाही. ती अनुकरण करूनच शिकत असते. त्यामुळे हेतुपुरस्सर असे अध्ययन घडविण्यासाठी आदर्शीकरणाचा उपयोग करता येतो. म्हणजे एक आयडियल डेमो असा देता येतो किंवा आयडियल टीचिंग जे असतं ते तुमच्या समोर मांडलं जातं आणि त्यामधून शिकले जातं. बांदुरा आणि वॉल्टर्स यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये एखाद्या आदर्शाच्या अनुकरणातून व्यक्ती कशी एखादी गोष्ट आत्मसात करते हे स्पष्ट केलेले आहे. बघा आपल्याला हे टीचिंग मध्ये पुढे येणारच आहे. सूक्ष्म अध्यापनामध्ये अनुभवी प्राध्यापक अध्यापनाचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवतात. उद्बोधन व दिग्दर्शन यामधून सूक्ष्म अध्यापन कौशल्याचे सर्व घटक व त्यांची एक गुंफण विद्यार्थ्यांसमोर सादर केली जाते. त्याच्या निरीक्षणातून व त्यांसंबंधीच्या चर्चेतून विद्यार्थ्यांना कौशल्यांबाबतचा अवबोध स्पष्ट होतो. म्हणजे तुम्हाला एक असं आयडियल आपण बघा पाठांचे निरीक्षण करतो काही शिक्षकांचे की हे खूप छान शिकवतात. तसं त्यांचा एक आदर्श नमुना तुमच्या समोर सादर केला जातो आणि त्यामधून तुमच्यामध्ये एक अध्यापनाबाबत चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये रुजू होऊ शकतात. मग आता हे जे आदर्शीकरणाचे जे प्रयत्न आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. प्राध्यापक प्रत्यक्ष दिग्दर्शन देऊ शकतात. त्याचबरोबर काही नमुना पाठ लिखित स्वरूपात त्यांचे पृथक्करण किंवा संधी तुम्हाला देता येतात किंवा ध्वनिमुद्रित कथन, स्पष्टीकरण, वाचन किंवा एखाद्या व्हिडिओद्वारे तुम्हाला काही नमुना पाठ सादर केला जातो. याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला डेमो दिला जातो. म्हणजे एक आदर्श नमुना तुमच्या समोर सादर केला जातो. या सर्व गोष्टी आपण करणारच आहोत. बघा यानंतर अजून काय साध्य होते सूक्ष्म अध्यापनातून आपण ज्यावेळेस सूक्ष्म अध्यापन शिकतो तेव्हा तर सूक्ष्म अध्यापनातून नवनिर्मिती आणि संशोधनाला वाव मिळतो. बघा सूक्ष्म अध्यापन हे ताठर आणि कृत्रिम तंत्र नाही यामध्ये लवचिकता असते. वेळ पडेल तिथे बदल होतो. तज्ञांनी दिलेले घटक व कौशल्य यांचा यांचा कोणतेही बदल न करता जशाचा तसा वापर सर्वांसाठी प्रशिक्षण होणे अपेक्षित नाही. या उलट त्यात लवचिकता असणे आणि आवश्यकतेनुसार बदल करणे व त्यांच्या परिणामकारकतेची शास्त्रशुद्ध पडताळणी करणे यामध्ये अपेक्षित असते. त्यामुळे भिन्न भिन्न कौशल्यांचे जे संच आहेत कार्यवाही आणून प्रशिक्षणार्थींच्या अध्यापन कौशल्यामध्ये एक वेगळेपणा येतो का हे पाहता येईल. सरावपाठा पहिलेच म्हणजे सरावपाठ तुमचे होतील त्याच्या आधीच सूक्ष्म अध्यापन हे सर्वांसाठी एकाच प्रकारचे न घेता एखाद्या पाठानंतर नैदानिक किंवा उपचारात्मक पद्धतीने प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आवश्यकतेनुसार भिन्न कौशल्यांचा सराव यामध्ये देता येईल. काही वेळाने 2-3 कौशल्यांचा एकत्रित उपयोगातून 5 मिनिटांऐवजी 10 ते 15 मिनिटांचा पाठांचा सराव देता येईल. म्हणजे आपण काय करणार आहोत तुमचे हे जे सर्व 6 स्किल आहेत हे 6 स्किल आपण ज्यावेळेस एकत्रितरित्या शिकू त्यानंतर तुम्ही एक हा जो 5 मिनिटांचा असणार आहे प्रत्येक कौशल्यांचे सादरीकरण. आता याच कौशल्यांचे एकत्रीकरण आपण करून 10 ते 15 मिनिटांचे अध्यापन करणार आहोत. सूक्ष्म अध्यापनानंतरची एक जी पायरी आहे ती नंतरची असणार आहे सेतुपाठ. तर मग हे जे सेतुपाठ आहेत आपण हे यानंतर घेणार आहोत. म्हणजे सूक्ष्म अध्यापनातून नवनिर्मिती आणि संशोधनाला वाव मिळतो. कसा मिळतो? संशोधन यामध्ये केलं जातं आणि आता सूक्ष्म अध्यापनानंतर सेतुपाठ जे होतात यामध्ये तुम्हाला काय नवनिर्मिती करता येईल हे पुढे लक्षात येईलच. अशा प्रकारे हे सूक्ष्म अध्यापन आहे. यानंतर आपण आता याचे एक एक कौशल्य वाईज आपण त्याचे उद्बोधन आणि त्याचा डेमो घेणार आहोत आणि यानंतर तुम्हाला प्रत्येक कौशल्य जे आहे ते डिटेलपणे समजावल्या जाईल.